सगळे होते, पण कमिटीमध्ये अनेक सूचनाही दिल्या गेल्या, पण त्याची योग्य अशी अंमलबजावणी झाली नाही. मला एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटतं या सरकारमध्ये. एकीकडे हे सरकार सातत्याने सांगतंय की आम्ही नक्षलवाद या देशात संपवला, असं केंद्र सरकार आणि महाराष्ट्राचं स्टेटमेंट आहे. तर मग जर तुम्ही एकीकडे संपवला म्हणताय, मग त्याच नक्षलवादासाठी आता कायदे आहेत आणि चांगले योग्य ऍक्शन घेणारे कायदे असताना हा आणखीन एक नवीन कायदा कशासाठी, हा एक प्रश्न आहे. आणि साधारणपणे सगळ्या समाजामध्ये अशी एक चर्चा आहे, एक समज आहे की हा फक्त आणि विचारवंतांची ही मतं आहेत, काय फक्त राजकीय विषय नाही. हा आज ते सत्तेत आहेत, उद्या आम्ही येऊ शकतो सत्तेत, त्याच्यामुळे ही एक प्रक्रिया आहे. असे कायदे आणून संविधानाच्या विरोधी असा घेतलेला हा निर्णय, हा देश कुणाच्या मनमर्जीने चालणार नाही. हा फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हा देश चालणार. आणि म्हणून या विधेयकाचा आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून तर आहे, पण माणुसकी आणि एक जबाबदार महाराष्ट्राचे आणि भारतीय नागरिकही आम्ही आहोत. म्हणून आम्ही याचा ताकदीने विरोध करतोय आणि आमची विनंती आहे महाराष्ट्राच्या सरकारचा की हा विड्रॉ करावा. आणि आहेत ते कायदे ते पूर्ण आहेत, म्हणजे आम्ही अजिबात असं म्हणत नाही की ह्याच्या किंवा त्याच्या विरोधात नसावा. हा देश संविधानानेच चालला पाहिजे. जेव्हा कायदे नियम आहेत, हा आणखीन एक नवीन कायदा कशासाठी. मुंबईत पण आंदोलन होते, पण मुंबईच्या आंदोलनाला, महाविकास आघाडीच्या आंदोलनाला काँग्रेस जे आहे ते अनुपस्थित आहे. काँग्रेसचा कुठलाही नेता जो आहे तो आलेला नाहीये. कालची जी मतं फुटली महाविकास आघाडीतली, ठाकरे गटाची आणि राष्ट्रवादीची मतं फुटली आणि 15 मतं सीपी राधाकृष्णन यांना जास्त गेली खासदारांची. ती नाराजी आहे म्हणून काँग्रेस तुमच्या नाही, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की किती मतं फुटली? 15 मतं जास्त पडली. हा जास्त. ती म्हणजे ती सेनेची होती, ती मार्क केली होती का की ही 15 मतदान गुप्त होतं का नाही? मतदान गुप्त. मग एक मतदान गुप्त मतदान आहे, तर तुम्हाला कसं माहिती की ती राष्ट्रवादीची आणि मतदान राज्याचं नाही. एक मिनिट जरा आपण डिस्कशन करूया ना, अकॅडमिक डिस्कशन करूया. तुमचं म्हणणं आहे क्रॉस वोटिंग झालं. एक मिनिट, काल भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहे संजय जयस्वालांचं स्टेटमेंट आहे, जे ANI आहे का इथे, ANIनी काल दाखवलेलं, ANIनी दाखवलंय, ज्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की 40 मतं झाली असं ANIचं दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याचं ब्रीफिंग असं आहे की 40 मधली 11 मतं ही YSR काँग्रेसची आहेत. आता मला स्वातीताई इथे आहात, आपण शिवसेनेचं नेतृत्व करता. YSR काँग्रेसला कधी इंडिया अलायन्समध्ये भेट झाली आहे का तुमची? YSR काँग्रेस हा इंडिया अलायन्सचा मित्रपक्ष नाही. तो 5 वर्ष जगनमोहन रेड्डींच्या नेतृत्वात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. 5 वर्ष तो भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष होता. त्यांनी मित्रपक्ष बदलला, म्हणजे ह्यांचे मित्रपक्ष ह्यांच्या सोयीने होतात. 11 मतं जी 40 आमच्या गळ्यात मारतायत ती YSR काँग्रेसची आहेत. आता YSR काँग्रेस बीजेपी बरोबर आहे का नाही, ह्यांच्या सोयीप्रमाणे कधी जगनमोहन रेड्डी यांचे मित्र, कधी चंद्रबाबूजी यांचे मित्र. नक्की कुठल्या पक्षाच्या बाजूनी भारतीय जनता पक्ष आहे असं होत नाही ना. पण मग ही मतं आमचीच, मग ह्यांचं आर्ग्युमेंटच खोल आहे ना. आणि दुसरं मत आहे, एक तर मला प्रश्न विचारायचा आहे, खूप प्रांजळपणे हा प्रश्न मी विचारते, ज्यांनी आरोप केले असतील त्यांना, की तुम्हाला कसं माहिती देशाने मतदान केलं ना, आम्हाला काय वेगळ्या रंग, मी या इथे सगळीकडे मतदान करणारी मी एकटीच आहे. मला जो कागद दिला त्याच्यावर कुठलाही नंबर नव्हता, पारदर्शकपणे होतं. अच्छा, तुम्ही महाराष्ट्राचे मतदार का, चला तुम्हाला गुलाबी रंग नाही, इथे पांढराच रंग चालतो. त्यामुळे असं कुठलाही वेगळा पेपर, आणि जर हे सिक्रेट वोटिंग होतं तर मग यांना कसं माहिती की कुठली मतं फुटली, हा प्रश्न मला विचाराल. जर असे आरोप असतील तर मी माननीय आपलं त्याचे अध्यक्ष, खरं तर प्रेसिडेंटलाच पत्र लिहावं लागेल की ह्याच्यात काहीतरी गोलमाल दिसतोय. गोलमालच आहे. नाही, आरोप कोणी केला ह्याला महत्व नाहीये. जर सत्तेतल्या लोकांना माहिती आहे कुठे मतदान झालं, ह्याचा अर्थ परत जे राहुलजी म्हणतात वोट चोरी चाललं ना, तुम्हाला कसं कळलं कोणी कुठल्या. जर देशाने मतदान केलं तर 15 मतं, हे म्हणतात ना 14 मतं. काल तर मराठी मीडिया 50 म्हणत होतं, 50 वरनं तुम्ही आता 14 वर आलाय, करेक्ट. मग 14 क्रॉस वोटिंग झाली
मग ही कुठल्या देशाची झाली, कुठल्या राज्याची झाली, ती कशावर? म्हणजे जर गद्दारी केली ती फक्त मराठी माणसांनी केली असा आरोप करायचा का त्यांना? संजय राऊत पण आज काय म्हणाले की कोण कुणासोबत लॉबीमध्ये चहा पित होता आम्हाला माहिती आहे, मतं फुटली आहेत आमची, असं संजय राऊत म्हणतात. नाही, माझं वैयक्तिक मत आहे, मला माहिती नाही कुणाची मतं फुटली आहेत. एक तर कारण का काश्मीर टू कन्याकुमारी मतदान झालंय, 14 मतं जर फुटली आहेत तर ती कशावरनं महाराष्ट्राची फुटली आहेत? आणि सगळं चुकीचं काम आहे महाराष्ट्रच करणार आहे, असं महाराष्ट्राची बदनामी करतायत देशामध्ये. काय दुसरा कोणी फुटू शकत नाही. आणि आमची फुटली तर फुटली, त्यांची चूक होऊ शकते. 15 मतं वाया इनव्हॅलिड आहेत. भारतीय जनता पक्षाचेच लोक म्हणत आहेत की त्यातली 10 मतं भारतीय जनता पक्षाचे. मी नाही म्हणत आहे, भारतीय जनता पक्ष म्हणते 15 मतं इनव्हॅलिड आहेत, त्यातली 5 आमची आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि 10 त्यांची आहेत. बरोबर, मान्य तुम्हाला माझं आर्ग्युमेंट. मग त्यांनी केलं म्हणजे आपलं ते बाबड्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट, म्हणजे त्यांनी 10 मतं इनव्हॅलिड केली, ते क्रॉस वोटिंग नाही, ती चूक. आणि मला प्रश्न विचारायचा आहे, 3 वेळा प्रशांत दादा 3 वेळा प्रॅक्टिस केली, 1, 2, 3 वेळा रिहर्सल केली भारतीय जनता पक्षाने. एक दांडी काढायची होती, असे 10 लोक फक्त एक दांडी. अहो आमच्या ग्रामपंचायतीला नाही तर कारखान्याच्या वोटिंगला कॉम्प्लिकेटेड मतदान असतं, आमचे लोक कसे मतदान करतात? म्हणजे साधारण मराठी आणि भारतीय माणूस किती हुशार आहे. आणि हे 10 खासदार यांनी चूक कशी केली? 3 वेळा प्रॅक्टिस घेऊन. म्हणजे आम्ही केलं तर क्रॉस वोटिंग, ह्यांनी केलं तर चूक.